थांबायचा नाही रे, आता पाळायचा हाय रे. जावं लागेल. हे बघा ते पोलीस बघा, हे बघा वाटत बघतात भावांनो. हे बघा चला 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 बघा आले आपले काका आणि या काकाने आणलेलं आपलं जेवण. काका नमस्कार, बरेत ना? गाडी ना एन्जॉय करत चालवा, पण दारू पिऊन गाडी कधीच चालवू नका. प्रॉन्स बघा, प्रॉन्स केवढी मोठी आहे. कणकवली. हे बघा हा बांगडा, प्रॉन्स बघा केवढी मोठी आहे. गोवेकर म्हणजे आम्ही नागवेकर, पण आम्ही गोव्यातलो ना. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. वाजले तर बरोबर सकाळचे 7:30 वाजलेत. मी लावलेला बरोबर अलाराम 5चा अलाराम लावलेला, पण 5 वाजता काय उठलो नाही. आणि खूप मोठे असे थोडेसे प्रॉब्लेम झाले. तो दाखवतो. त्या पेट्रोल पंपावर झोपलेलो रात्री आलो तेव्हा. त्या पेट्रोल पंपावरली मला उठवला. ए भाई इधर से उठ, आम्हा पॉडा असं बोलून मला त्याने तिथं उठवला. त्यानंतर परत इथे आलो आणि इथनं ह्या चहावाल्याने सुद्धा मला भाई इधर सोने का नाही पीछे जा, म्हणजे तिकडे सुद्धा अर्धा झोपलेलो. तिथे सुद्धा माझी झोप उडवली आणि इथे आलो. इथे सुद्धा मी 1.5 तास चांगलं झोपलेलो, पण या दुकानवाल्याने मला परत उठवला आणि मी इथे येऊन झोपलो. म्हणजे मला कमीत कमी 2दा माझी झोप खराब झाली. पण आता वाजल्या 7:30. टायमिंग तर निघून गेला, पण आता आपल्याला प्रवास करायचा आहे. तर चला मग आपण या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता डायरेक्टली जाऊया मुंबईमध्ये. आणि अजून एक छोटंसं म्हणजे काम आपल्याला भेटलेलं आहे. आपल्याला एक पार्ट लोड भेटलेलं आहे, आपल्या भावाने दिलेलं आहे. म्हणजे आपल्या भावाचं नाव आहे बरोबर शुभम, आपला गाडीवालाच आहे. तर चला मग डायरेक्टली जाऊया पहिला गोव्यामध्ये. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया, निघूया. चला फटाफट. आता थांबायचा नाही रे, आता पाळायचा हाय रे. चला सुरुवात आपल्या झालेली आहे जर्नीला, रिटर्नच्या दुसऱ्या भागाला. तुम्ही विचार करत असाल की आपण आता रिटर्नचा प्रवास हा परत जसा आलेलो तसा आपण का करतोय. कारण आपली अजून सुद्धा आपल्या टीपी आहेत ना, सगळ्या व्हॅलिड आहेत. वयाचित्र आहेच. कर्नाटकची सुद्धा आपली 22% व्हॅलिड आहे. आणि केरळची तर तिथे आपण 8 दिवसाची काढलेली, म्हणून आपली ती सुद्धा आपण व्हॅलिड आहे. पण केरळामधनं मुंबईत जाण्यासाठी 3 रोड आहेत. पहिला म्हणजे केरळाच्या राज्यापासून तो डायरेक्टली एक महामार्ग जातो. तो डायरेक्टली बँगलोरमध्ये, केरळा ते बँगलोरवरनं परत डायरेक्टली 4 नंबर हायवे तो डायरेक्टली कोल्हापूरवरनं मुंबई. दुसरा हायवे तुम्ही पकडलात तर आपल्या रोडने जो येतोय म्हणजे केरळा, त्यानंतर मग मँगलोर, उडुपी, मग कारवारच्या अगोदर एक यल्लापूर घाट लागतो, तिथून डायरेक्टली हुबळीला बाहेर पडतो. तो एक रोड येतो. तिसरा रोड म्हणजे सगळ्यात शेवट, तिथून खर्च खूप कमी येतोय. तो म्हणजे केरळा, मँगलोर, त्यानंतर गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी, त्यानंतर डायरेक्टली पनवेल. तिथून तर आपल्याला खर्च तर खूपच कमी येतो प्रवास करण्यासाठी. म्हणूनच आपण हा मार्ग आपण निवडला, जेणेकरून आपली टीपी वगैरे सगळं आपलं व्हॅलिड आहे. तर त्याच्यामुळे आपण ह्याच मार्गे आपण प्रवास करणार आहे. आपण जे सकाळ निघालो बरोबर 7:30 वाजता टोलवरनं, तेव्हापासून जे पाऊस पडायला लागलाय भयानक, अचानक भयानक. बघा ना, वायफरचा ब्लेड सुद्धा आपण बघा किती स्पीडला फिरवतोय. विचार करा की पाऊस केवढा असेल. लेफ्ट साईडला आहे बरोबर भटकल डेपो. कंटिन्यू पाऊस चालू आहे. फक्त केरळामध्ये निघताना आपल्याला पाऊस नव्हता, पण आता आपल्याला कर्नाटकमधनं सकाळी जो आपण प्रवास चालू केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस भेटलेला आहे कंटिन्यू. हे बघा, ही आहे बरं मुर्डेश्वर टेम्पलची एंट्री. आणि ह्याच ठिकाणी शंकर भगवानची मोठी मूर्ती आहे, बरोबर समुद्राच्या किनाऱ्याला. अजून कधी मी गेलो नाही, पण मला इच्छा आहे जायची. पण आता पण जाऊ शकत नाही. डायरेक्टली आपल्या प्रवासाला आपण निघालेलो आहे. साधारण हायवेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, फक्त 5 मिनिटं लागतील, 5 ते 7 मिनिटं चालत जायला. पण आपण त्या शंकर भगवानाचा इथूनच आपण दर्शन घेऊया.
जय भोलेनाथ नवर. हा लेफ्ट साईडला रस्ता कुठे काय जातो का माहित नाही मला. हा राईट साईडला तर तुम्हाला माहितीच आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोव्याच्या दिशेला जाईल. कर्नाटक मधला म्हणजे आता पुढे आता आपल्याला गोवा बॉर्डर लागेल. गोवा बॉर्डर हा शेवटचा टोल असणार. तेव्हा शूटिंग कर रहे. यस यस यस. वीडियो वगैरह शूटिंग ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. अरे यार आईआरबी टोलो इज वेरी गुड एम्प्लॉय. हाँ थैंक यू सो मच. ऐसे ही काम करते रहना. ओके. निघूया. ओके ओके. चलो चलो थँक्यू सो मच. बाय बाय. ओके 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 ओके. टोल आपण क्रॉस केलाय. मँगलोर मार्गे जर तुम्ही येताय आणि तुम्हाला जर बेळगावला आणि हुबळी जायचं आहे हे बघा भाऊ या ब्रिजच्या खालला तुम्हाला जावं लागेल डायरेक्टली हुबळी आणि बेळगावला. म्हणजे 4 नंबर रोडनी तुम्हाला तिकीट टच होईल. हा डायरेक्टली जाईल रस्ता तो म्हणजे डायरेक्टली येल्लापूर घाटातनं. कारवारला पोहोचलो आहे आणि मँगलोरपासून ते कारवारचा जो आता शेवटचा आपण टोल सोडला तो टोल फक्त आपल्याला 340 रुपयात आपल्याला येथे आणून सोडतो. फक्त 340 रुपये आपल्याला टोलचे पैसे लागतात मँगलोर ते कारवारपर्यंत. खूप छोटे छोटेसे टोल आहे. फक्त एकच टोल मोठा आहे 120 रुपयाचा. बाकी सगळे 60-60 रुपयाचे किंवा एक आता 90 रुपयाचा टोल आहे. पण रस्ता तर खूप छानच आहे. आता थोडासा कारवारमध्ये आलो तर त्याच्यामुळे इथे लँडस्लायडिंग झाली ना तर म्हणून हे सगळं इथे हे बघा हे रस्त्याच्या वर सगळे इथे सर्व्हिस रोडला म्हणजे ह्या रोडला लागला. हा तर जुना रोड असं पण त्या साईडला ह्याच्या वरच्या साईडला लँडस्लायडिंग झाली आहे तर म्हणून सगळ्या आता गाड्या ह्या रोडने चालल्या. इथे या लोकांनी चेकिंग लावली आहे. पेपर वगैरे चेक आपल्याला इथे चेक केलेले पेपर वगैरे. पण आता आपण एकदम म्हणजे आपण असं पण लिगलीच करतोय का काम केलेलं. हे बघा इथे आता यांची गाडी सुद्धा चेक होईल. पण आपली आता इथनं पुढे आता बॉर्डर लागेल कर्नाटकची आणि लगेच 20 मीटरच्या आतमध्ये लगेच परत गोवा बॉर्डर चालू होईल. थँक्यू फॉर विजिट. प्लीज विजिट अगेन. येतो बाबा येतो थांबा तुमच्या परत राज्यामध्ये येतो कर्नाटकमध्ये परत. हे बघा आता लागलेली आपल्याबरोबर गोवा बॉर्डर दिसते तुम्हाला गोवा बॉर्डर. आता 2 मिनिटांनी आपल्या तिकडे थांबावं लागेल आणि यांना एंट्री देऊन जावं लागेल. हे बघा ते पोलीस बघा हे बघा वाटच बघतात भाऊन. हे बघा चला 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 चला. हे बघा भाऊन चेक पोस्ट आणि कोणतरी साहेब उभा होता म्हणून मला त्याने थांबवलं नाही. पण जाऊन ते 20 रुपये वाचले. कुठेतरी चहा पिऊया गोव्याची आणि गोव्यात आलो ते पण हा एवढ्या पावसात भर पावसात ना प्रवास केला आहे. पाऊस तर खतरनाक आहे आणि भरपूर ठिकाणी म्हणजे सर्व ठिकाणी पाऊस आहे. आता आपल्या महाराष्ट्रात पाऊस आहे का माहीत नाही. कारण मी जेव्हा केरळामध्ये होतो तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या कोकणामध्ये भरपूर पाऊस होता. जो मागे प्रकरण घडलेला चिपळूणमध्ये तसा नको व्हायला महाडमध्ये वगैरे. कारण आता मागे महाडमध्ये सुद्धा आता पाणी भरत होता भरायला आलेला 2 दिवस अगोदरच. चला आता आपण चाललोच आहे तर मग बघूनच घेऊया आपला कोकण कसा असा. ही चुकी कधीच करू नका. समोर तुम्हाला रस्ता दिसत नाही आणि इथनं ओव्हरटेक असा कधी करू नका. लक्षात ठेवा. मी सुद्धा करू शकलो असतो पण नाही. जिथे दिसत नाही तिथे आपण करत नाही. ही बघा गाडी बघा कधी लगेच आली ती. आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे गोव्याचा. गाडी ना एन्जॉय करत चालवा पण दारू पिऊन गाडी कधीच चालवू नका. ज्यांनी दारू पिऊन गाडी चालवली आहे ते स्वर्गवासी झाले आहेत. खरं सांगतो या लक्ष्मीचा आदर करा या. कारण ही लक्ष्मी तुम्हाला सुखरूप येते तुमच्या प्रवासामध्ये. हृदय 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 माझा कुठेच थांबवत नाही मला. एवढी वर्ष झाली आहे गाडी घेतली आहे मला कुठेही अजूनपर्यंत माझ्या लक्ष्मी मला थांबवलं नाही. हे असते प्रेम नातं विश्वास. समजला. ओनली ड्रायव्हर. वेर्नाला पोहोचलोय. हे बघा लेफ्ट साईडला बरोबर पेट्रोल पंप. जरा 2 मिनिटात फक्त थांबूया
आपण मागवलं जेवण, ते सुद्धा फिश थाली पार्सल. पण आपले जे अंकल आहेत तुम्हाला आले गेले की तुम्हाला भेटून देतो. कधी तुम्ही आला तिथे वेर्णामध्ये तर ऑन द वे, तर मग मस्त आहे की एक मच्छी थाली फक्त त्यांच्या हातातली जेवून जावा. ते मच्छी थालीबरोबर भाजी पण देतात, पण मच्छी थाली एकदा खाऊन बघा. कढी 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 नाद खोळा, खरं सांगतो नाद खोळा. तर त्यांची वाट बघूया, येतील मला असं वाटते. आणि जर तुम्हाला हवं असेल मला मेसेज करा पर्सनली, जर माझा तुमच्याकडे नंबर असेल तर, जे लाईनवाले आहेत ते. आणि इथे कधी आलात वेर्णामध्ये, जर तुम्हाला कधी जेवण त्यांच्या हातात जेवायचं असेल तर तुम्ही मला सुद्धा मेसेज करून ठेवा की दादा मला त्या वेर्णातल्या अंकलचा खानावळचा नंबर दे. मी तुम्हाला तो नंबर देईल. बघूया आता कधी येतील. आता इथे आपण थांबलेलो वेर्णाच्या या पंपामध्ये. हे बघा आले आपले काका, आणि या काकाने आणलेलं आपलं जेवण. काका नमस्कार, बरे आहेत ना? किती दिले पैसे? जेवण एकदम गरमागरम आहे. किती दिले? 150. 150 नंबर. चला दादांना लगेच पैसे देऊया आणि फटकन निघूया. चला 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 चला, पैसे दिले, फटकन निघालो भाऊ. एक जरा पाटलोड भरायचा आहे, म्हणजे घर सामान आहे थोडासा, त्याच्यासाठी आपण एवढा फटाफट काम करतोय. पंजिम बीच हे बघा भावानो, डायरेक्टली जेवण घेतला आणि आपल्या या ब्रिजवरती आलो जेवायला. ना आपल्याला पुढे जायचं आहे, कारण मी आता जेवणार नाही, कारण तो जो सामान भरायला चाललो ना आगरवाड्याला, म्हणजे म्हापशाच्या थोडंसं पुढे आहे, त्या ठिकाणी आहे माझं कुलदैवताचं मंदिर आहे. तर म्हणून मी आता हे नॉनव्हेज आहे ना, म्हणून मी आता जेवणार नाही, पहिलं जाणार डायरेक्ट इथे. थोडासा सामान आहे टाकूया आणि मस्त की जेवून घेऊया. दाखवतो एक नंबर जार, असं दाबून जेवणार मच्छी. आणि आपल्या कोकणातलं जेवण असेल ना का भाऊ, नाद ना करायचा, नाद जेवणाचा टेस्ट एवढा भारी असतो ना. मी बोलता तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि जेवताना तर तुम्हाला जामच सुटेल. चला आपण पहिला जाऊया आपल्या लोकेशनला आणि पटकन थोडासा सामान आहे टाकून घ्या. हे बघा आपण ह्या ठिकाणी पोचलो आहे बरोबर आपल्या लोकेशनला, ज्या ठिकाणी आपल्याला किरकोळ घर सामान आहे ते घेऊन जायचं आहे बघा. आणि जेवण पण जेवून घेऊया आता. पहिला भरपूर भूक लागली आहे. 3 किलोमीटर ती माझी कुलदैवत आहे, ते जाऊन दर्शन पण करूया, पहिला जेवून घेऊया. म्हणून हे बघा चपाती आहे, बांगडा आणि प्रॉन्स बघा. पहिला भाऊन खाऊया चपाती, खाऊया, भूक लागलेली भरपूर. नाश्ता नव्हता केला, पण लोकांच्या दारात बसले बघा जेवायला. कुठे? दारात. पहिला घास तो म्हणजे डायरेक्टली बांगड्यावरती मारूया. गोव्यातला स्पेशली आवडतं म्हणजे मच्छीचा रस्सा. मच्छी तळलेली मच्छी कुठली पण असून दे. काय बोलता? मला पाऊस पडला जोरदार पडतोय. प्रॉन्स बघा, प्रॉन्स एवढी मोठी आहे. प्रॉन्सची टेस्ट घेऊया. मसाला भारी लागला. जो फक्त मच्छीतला मांस खातो तो खरं मजा नाही, पण जो मच्छीचा हाडसुद्धा चावून खातो ना त्याला खरं मजा येते. हो, त्यात खरी पावर असते. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा मस्त आता टाकलेला आहे रस्सा आणि भात. हे बघा हा बांगडा. प्रॉन्स बघा केवढी मोठी आहे. आणि ही झालेली अर्धी खाऊन बघा. आणि हा दुसऱ्याचा दार काय ना कोणता आपली गाडी का टेस्ट म्हणजे एक नंबर असते. खरं सांगतो मी, म्हणजे कोणाचंही पण मी अशी तारीफ उगाच करत नाही. लय म्हणजे लय भारी आहे, अप्रतिम आहे. फोडणीचा प्रश्नच नाही. हे बघा मी सालासकट खातो. हे बघा, आणि ज्यांना मच्छी खाता येत नाही जर का सोलून बिलून खातात. मस्त की दाबून जेवलो यार, दाबून म्हणजे दाबून. आता चला गाडी लोड करायला घेऊया आणि लगेच इथं निघूया. आतमध्ये सामान वगैरे सगळं टाकलेल्या फक्त बॅगा होत्या, सुटकेस बॅगा होत्या फक्त 4, आणि पिशव्या वगैरे होत्या, आणि त्यांच्या जेवणाचा वगैरे सामान होता ते टाकून दिलं. बघा सगळं भिजलो मी, कपडेच माझे भिजले. तर मला शर्ट काढायला लागेल
आणि टी शर्ट घालावं लागेल, कारण अजून जर मी गोव्यामध्ये तर मला शर्ट कंटिन्यू घालायचंच आहे. पण काय नाही, आपण भिजल्या म्हणून सांगू. तर चला इथं निघूया आता डायरेक्टली आपल्या मुंबईच्या दिशेला. चला हे बघ, केस बिस सगळी ओली झाली. पाऊसच तसा पडतोय बघ, कंटिन्यू पाऊस. चला निघालो मी तिथनं गाडी लोड करून. तुम्हाला दाखवतो छोटासा मध्ये रस्ता आणि दोन्ही साईडला भात शेती. जाता जाता कुळदेवताचं दर्शन किती अंदाची हे होते, फील होते की मी जाता जाता म्हणजे कुळदेवतेला भेटून चाललो आहे. बघा आमचा नागनाथ प्रसन्न, आमचं मंदिर लेफ्ट साईडला येतो. इथे पार्किंग आहे आणि हा आमचं मंदिर. पूर्ण शर्ट ओला झाला आता म्हणून टी शर्ट घातली आणि जागा डायरेक्टली पहिल्या दर्शनाला. कारण आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाणार नाही, बाहेरनं दर्शन घेणार आहे. पण आलो हे बस झाला, मनाला शांती भेटली. बघा तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आमचा. हां 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 नागनाथ महाराज की जय. चला आपण दाखवी जाऊया दर्शनाला, दर्शन करून घेऊ. चला हां भेटून तर झाला, बरा वाटला. लय म्हणजे लय आनंद झाला. हे बघा आता जस्ट म्हणजे असं नवीनच बांधलेलं आहे. आता जरा परतसुद्धा रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि हे बघा श्री नागनाथ प्रसन्न. कसं वाटतं आमचं गाव. आम्ही या गावातलो गोवेकर, म्हणजे आम्ही नागवेकर पण आम्ही गोव्यातलं ना, म्हणून मध्ये म्हणजे कोण भेटला ना असं बोलायला म्हणजे कोकणातली भाषा, तर मग माझ्या तोंडात ती ॲटोमॅटिकली येते. तर काय माहीत नाही, पण ते एक बोलतो ना मुळापासून जन्मलेला इथला, तर त्याच्यामुळे ते मुळातनंच येते. तर चला आपण आता निघूयात ना. हा बरं वाटला. चला निघूया. आला आपला हायवे, आला नॅशनल हायवे 66. चला मुंबईच्या दिशेला, महाराष्ट्रामध्ये इन. भावनो आतमध्ये तर आपण आलेलो आहे बघा, महाराष्ट्राच्या आतमध्ये आलो. सावंतवाडी सोडली जस्ट. कसं वाटलं भावनो, खरं सांगा तुम्हाला आपला हा प्रवास केरळाचा. आपली रिटर्न जर्नी चालू आहे आणि आपण आता पुण्याबरोबर ओरसला. खरे बा हे बघा अरे बा नुकताच झालेला हायवे आहे, नुकताच. तरी पण खड्डे तर मात्र पाहिजेलच पाहिजे. पण असा विचार केला ना, म्हणजे पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत रस्त्याची अशी पण कामं चालूच आहेत. कणकवली मस्त कडक चहा पिऊन आपण आता पोहोचलो बरोबर राजापूरच्या आहे बघा, या बरोबर ब्रिजवरती आहे. खरं सांगतो अशा रोडला गाडी चालवला केवढी मजा येते ना. अरे नाही एकदम जरा हॉरर ना एकदम. चला अरे बाप तर काय दिसायला नाही लागला समोरचा. आता ही समोरची गाडी आली आहे म्हणून थोडीफार हां जरा दिसायला लागला. पण हे जे फॉग आहेत ते फक्त तुम्हाला आपल्या ह्या लाईनीमध्ये म्हणजे नॅशनल हायवे 66 आणि मुंबई कोल्हापूर हायवेला तुम्हाला भेटेल आणि घाट सेक्शनला. आणि असे डेंजरस असतात, लक्षात ठेवा. कधी पण जर असं ते तुम्हाला दिसली तर मग तुम्ही पार्किंग लाईट चालवून सुद्धा तुम्ही गाडी चालवू शकता. बघा हा बरोबर पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. आता पाठीमागे जस्ट आपण आता डेरवन सोडला आणि पुढे आता लागले बरोबर चिपलून. आणि खूप झोप येते, म्हणजे डोळेनं पूर्ण दुखत आहेत, अंगसुद्धा दुखतोय. देवरुख रोडला झोप येत होती, पण कशी इथे आणली. आता तर आराम करूया आणि भेटूया लगेच च्या भागामध्ये.